आनंदी या मालिकेच्या जबरदस्त एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत की विद्याधरचा प्लॅन फ्लॉप झालेला आहे. आबांच्या तिन्ही नातीने त्याचा प्लॅन उधळून लावलेला आहे. एवढंच नाही तर मीडियांसमोर सगळ्यांसमोर पृथ्वीने आनंदीचे जे काही रक्ताने माखलेले हात असतात त्याचे ठसे एका शॉलवर घेतलेले असतात आणि त्या शॉलीने युगंधरचा सत्कार केलेला असतो. आणि ही दोन व्यक्ती माझ्या आयुष्यात सगळ्यात महत्त्वाच्या आहेत असं सुद्धा पृथ्वीने म्हटलेलं असतं. आता ह्या सर्व गोष्टी कशा प्रकारे झाल्या हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता आपण सुरुवातीला पाहत असतो की मीडियांच्या प्रश्नाचे उत्तर पृथ्वी देत असतो. आनंदी आणखीही आलेले नसते, त्यामुळे ते युगंधर जरा चिडलेला असतो. विद्याधर मात्र त्या झुंबरकडे पाहत असतो. कधी एकदा ते झुंबर खाली पडते असं त्याला वाटत असतं. युगंधर जरा चिडलेला असतो तेव्हा खरं तर अर्चीचं त्यांच्याकडे लक्ष गेलेलं असतं. अर्ची मनात विचार करत असते, जुजू तर आनंदी दिदीला उशीर झालाय म्हणून जाम चिडलेली दिसतेच. मी एक काम करते, मी स्वतःच वरती जाते आणि त्यांना काही मदत लागली तर ती सुद्धा करते, म्हणजे ती लवकर खाली येईल आणि इव्हेंटमध्ये कुठला प्रॉब्लेमसुद्धा होणार नाही असं म्हणून आता अर्ची आरतीला आणि त्याचबरोबर आनंदीला शोधण्यासाठी वरती आलेली असते. दोघींनाही आवाज देत असते. इकडे दुसऱ्या बाजूला मात्र आनंदी ती दोर पकडून आणखीही उभा असते. अक्षरशः पूर्ण जीव एकवटून ते ओढण्याचा प्रयत्न करत असते. तेल लावल्यामुळे खरं तिचा हात निष्ठत असतो आणि तिची ताकदसुद्धा हळूहळू कमी होत असते, त्यामुळे झुंबर खाली येत असतो. पण मात्र परत आनंदी पूर्ण जीव एकवटून ते ओढण्याचा प्रयत्न करत असते. इकडे जी काही आरची असते ती त्यांना दोघींना शोधत असते. तेव्हा तिला आरतीताईचा आवाज येतो. तेव्हा ती म्हणत असते, हा दरवाजा बाहेरून लावलाय म्हणजे काहीतरी नक्कीच आहे, उघडून पाहू का असं म्हणून दरवाजा उघडते तर काय, समोर आरती असते. आता तिला या अवस्थेत पाहून आरची तर फार घाबरलेली असते. ती म्हणत असते, अगं आरतीताई तू इथे काय करतेस आणि आनंदीताई कुठे? त्यावरी ते आरती म्हणत असते, सगळं सांगते आरची तुला, चल आधी असं म्हणून त्या दोघी आता आनंदीकडे यायला निघालेल्या असतात. इकडे आनंदी आणखी सुद्धा ते झुंबर ओढत असते. तिची ताकद हळूहळू कमी होत असते, त्यामुळे ते झुंबर खाली येतं आणि परत ती जोरात ओढत असते, त्यामुळे ते वरती जात असतं. हे पाहून तर इकडे विद्याधरला टेन्शन आलेलं असतं. तो मनात विचार करत असतो, अरे या आंधळ्या आनंदीने हे झुंबर पाडण्यापासून कसं काय वाचवलं, मला बघायलाच पाहिजे काय चाललंय म्हणून असं म्हणून आता आनंदीकडे वरती येण्यासाठी निघालेला असतो. इकडे मात्र आनंदी ते दोर पकडून आणखीही उभा असते. अक्षरशः पूर्ण जीव एकवटून ते ओढण्याचा प्रयत्न करत असते. तिची पूर्ण ताकद पणाला लावत असते. हातातनं रक्ताचे थेंब खाली गळत असते, तरी सुद्धा तो दोर ती काही केल्या सोडत नसते. मात्र तिची ताकद आता कमी झालेली असते. अक्षरशः तिच्या हातातून तो दोर निसटता क्षणी इकडनं आरची आणि आरती आलेले असतात. दोघींनी जोर लावून तो दोर पकडलेला असतो आणि दोघीही पूर्ण जीव एकवटून ते दोर ओढण्याचा प्रयत्न करत असतात. त्या दोघींनी झुंबर वरती घेतलेलं असतं. आता मात्र इकडे आनंदीच्या जीवात जीव आलेला असतो. हे सगळं काही पाहून ह्या दोघीही पूर्ण ताकद लावून ते ओढत असतात. त्यांना पाहून आनंदीला फार बरं वाटत असतं. आबांच्या तिन्ही नाती खरं तरी ते हे एवढं मोठं काम करत असतात. आता आरतीने आनंदीला सुद्धा हात दिलेला असतो आणि तिघीही मिळून आता ते दोर ओढण्याचं काम करत असतात. पूर्ण ताकद पणाला लावून तो दोर ओढत असतात. इकडे दुसऱ्या बाजूला मात्र विद्याधर टेन्शनमध्ये आलेला असतो. आणखी ही झुंबर का नाही पडलं हा विचार करून वरती आलेला असतो. वरती येऊन पाहतो तर काय, ह्या तिन्ही आबांच्या नाती तो दोर ओढत असतात. हे पाहून तरी ते विद्याधरच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. त्याचा एवढा मोठा प्लॅन आबांच्या तिन्ही नातींनी उधळून लावलेला असतो. त्याला तर आता काय करावं कळत नसतो. अक्षरशः हे सगळं काही बघून तो खाली निघून गेलेला असतो. ह्या तिघी मात्र आणखी सुद्धा पूर्ण जीव एकवटून ती दोर ओढत असतात. तिघी एकमेकींना हिंमत देत असतात. म्हणत असतात की हिंमत हारायची नाही, 1 2 3 4 आबांच्या नाते हुशार असं म्हणून पूर्ण जीव एकवटून परत तो दोर ओढत असतात आणि तो झुंबर वरती घेत असतात. आता आनंदी म्हणत असते, आर्ची तू जा कारपेंटरांना बोलून आण, तोपर्यंत आम्ही पकडून ठेवतो असं म्हटल्यानंतर आता आर्ची त्या लोकांना बोलवायला गेलेली असते. इकडे जी काही आरती असते ती फार चिडलेली असते. ती म्हणत असते, हे सगळं काही त्या विद्याधरचं कारस्थान आहे, तुझी मदत मी करू नये म्हणून त्यांनी मला बंद करून ठेवलं आणि आज एवढा मोठा इव्हेंट आहे, तो इव्हेंट खराब करण्याचं काम केलं. हे सगळं काही मालक साहेबांना सांगितलंच पाहिजे आणि मीडियासमोर त्याचं सत्य आलंच पाहिजे. आज पृथ्वीचा दिवस होता आणि त्यांनी पृथ्वीचा हा इव्हेंट खराब करण्याचं काम केलं असं म्हटल्यानंतर आनंदी म्हणत असते, नाही आरतीताई अजिबात नाही, तू हे कुणालाही सांगणार नाहीस आणि मालक साहेबांना तर नाही आणि मीडियासमोर सुद्धा नाही, कारण की आजच्या दिवसासाठी पृथ्वीने खूप मेहनत घेतलेली आहे आणि हा त्याचा दिवस आहे, त्यामुळे ह्या विद्याधरमुळे तो खराब होऊ देणार नाही, मला वचन की तू हे कुणालाही सांगणार नाही असं म्हटल्यानंतर आरती म्हणते, हो हो ठीक आहे मी नाही सांगत असं म्हणून त्या दोघी पूर्ण जीव एकवटून ते उडत असतात. तितक्यात आता आर्चीने कारपेंटर लोकांना बोलवलेलं असतं. त्या
त्यामुळे त्या लोकांनी ती दोर पकडलेली असते. ती दोर पकडून ते साईडला लावलेली असते. इकडं आनंदी जमिनीवर कोसळलेली असते, कारण की आनंदीच्या हातातून प्रचंड रक्तस्राव झालेला असतो. तिला फार वेदना होत असतात. अक्षरशः तिला उभासुद्धा राहता येत नसतं. आर्ची आणि आनंदी तिला धीर देत असतात. आता तितक्यातच इकडनं मालक साहेब येतात. मालक साहेब यांना तिघींना इथे पाहून म्हणत असतात, आता काय झालं टिपं गायला तुम्हाला? हे सगळं काही आनंदी तू मुद्दाम करतेस ना? तुला स्टेजवर यायचं नाही म्हणून हे तुझे नाटकं सुरू आहेत ना? आनंदी म्हणत असते, मालक साहेब पण ते. तेव्हा मालक साहेब एकही शब्द ऐकून घेत नाहीत. म्हणत असते, मला काही ऐकायचं नाही. तू आत्ताच्या आत्ता मला स्टेजवर पाहिजेत. तिकडे मीडियावाले सगळे तुझी वाट बघतात. पृथ्वीचा इव्हेंट तुला खराब करायचा असं बोलून चिडतच तिथून निघून गेलेले असतात. इकडे मात्र अर्चीला राग आलेला असतो. इकडे आरती आणि आनंदीला टेन्शन आलेलं असतं. आता इथे आनंदी म्हणत असते, आरतीताई आता कसं करायचं? या अवस्थेत मी कसं जाऊ स्टेजवर? मला पृथ्वीचा इव्हेंट नाही खराब करायचा. आरती म्हणत असते, आनंदी तू एवढी मेहनत घेतलीस, आपण काहीतरी करूया, नको टेन्शन. इथे आरती आनंदीला समजावत असते. तितक्यातच आरतीचं लक्ष आर्चीकडे जातं. आर्ची इथे नाही, आर्ची खाली गेली असेल. तेव्हा आनंदी म्हणते, आर्ची रागातच खाली गेली. ती मीडियासमोर उगाच काही म्हणायला नको, चल पटकन आपण जाऊया आणि तिला थांबवूया. असं म्हणून दोघीही खाली निघालेले असतात. इकडे इव्हेंट सुरू असतो. मालक साहेब सुद्धा खाली आलेले असतात. आर्ची सुद्धा चिडतच खाली आलेली असते. आता आर्चीला पाहून मालक साहेब तिच्याकडे येतात आणि म्हणत असतात, काय झालं, आनंदी कुठे? त्यावरही ते आर्ची म्हणत असते, ती नाही येऊ शकणार. तेव्हा मालक साहेब आणखी चिडतात आणि म्हणत असतात, पण का नाही येऊ शकणार? हे सगळं काही ती मुद्दाम करते ना, थांब मीच बघतो, असं म्हणून आनंदीला बोलवायला गेलेले असतात. तेव्हा आर्ची स्टेजवर चढते आणि मालक साहेब थांबा असं म्हटल्यानंतर सगळ्यांचंच लक्ष या दोघांकडे गेलेलं असतं. आता इथे आर्ची म्हणत, तुम्ही जसं समजताय तसं अजिबातच नाही. माझी दिदी मुद्दामून मागे राहिलेलीच नाही आहे. तेव्हा मालक साहेब म्हणतात, म्हणजे काय म्हणायचं तुला? त्यावर आर्ची म्हणते, माझी आनंदी दिदी तिच्या स्वतःच्या तोंडाने तिचे कष्ट कधीच सांगणार नाही. ती इथे नाही आहे ना, म्हणून मी हे सगळं काही तुमच्याशी बोलते. असं म्हटल्यानंतर मालक साहेब म्हणत असतात, म्हणजे काय झालंय नेमकं महादेवर? इकडनं पृथ्वीसुद्धा आर्चीला विचारत असतो. तेव्हा आर्ची म्हणत असते, पृथ्वी सर ती बाहेर येत नाही कारण की तुमचा हा एवढा मोठा इव्हेंट तिला खराब करायचा नाही आहे. तिचे दोन्ही हात मनगटापर्यंत पार सोलोटून निघालेत म्हणून ती बाहेर येत. आता हे सगळं काही ऐकल्यानंतर युगंधरला धक्का बसलेला असतो. युगंधर म्हणत असतो, हे सगळं काही कसं शक्य आहे? पण त्यावर आर्ची म्हणत असते, हे सगळं काही झाले कारण की जेव्हा माझी आनंदी दिदी तयार होऊन येत होती तेव्हा खरं तरी ते मागच्या बाजूला तिला कोणीतरी दोर कापत आहे असा आवाज आला. त्यामुळे ती धावतच तिथे पोहोचली आणि मागून आरतीताईसुद्धा तिला शोधत शोधत तिथे जाऊन पोहोचली. तर त्यांनी दोघींनीही पाहितलं की कुणीतरी त्या जाड झुंबराची दोर कापली होती. शेवटचाच दोर राहिला होता, तो झुंबर खाली कोसळणारच होता. तितक्यात माझ्या आनंदीताईने आरतीताईने त्या दोघींनी तो दोर धरून ठेवला. खाली स्टेजवर सगळेच जण होते. तुम्ही होता मालक साहेब, पृथ्वी सर होते, त्याचबरोबर शिल्पा मॅम होता, अख्खं लिंबाकर कुटुंब होतं. तुमच्या सगळ्यांचा जीव वाचवण्यासाठी माझ्या आनंदीताईने ते सगळं काही केले. हे सगळं काही आर्चीने सांगितल्यानंतर घरच्यांना तर धक्का बसलेला असतो. कळत नसतं की हे सगळं काही कशा प्रकारे आणि कसं झालं असेल. इकडे आर्ची म्हणत असते, आरतीताई आणि आनंदीताई दोघीही सगळ्यांना आवाज देत होत्या. मालक साहेब, पृथ्वी साहेब सगळ्यांना ओरडत होत्या. मात्र खाली का म्युझिकचा आवाज होता त्यामुळे त्यांचा आवाज खाली पोहोचू शकला नाही. त्या दोघीही दोर उडत होत्या. आनंदीताईने आरतीताईला कुणाला तरी मदतीला बोलवण्यासाठी पाठवलं, मात्र तिलासुद्धा कोणीतरी रूममध्ये बंद करून घेतलं. आनंदीताई एकटीच ती दोर उडत होती. आनंदीताई खाली काय येत नाही असा प्रश्न मला पडला होता. काही झालं तर नसेल ना, म्हणून मी सुद्धा त्या दोघींना शोधण्यासाठी वरती गेले आणि मी जेव्हा वरती पोहोचले तेव्हा मला एका बंद खोलीतून आवाज येऊ लागला. मी दरवाजा उघडून पाहते तर काय, आरतीताई थरथर कापत होती. ती फार घाबरलेली होती. आम्ही दोघी आनंदीताईकडे गेलो. तिथे गेल्यावर आम्हाला कळलं की पूर्ण जमिनीवर कोणीतरी तेल सांडलं होतं. आनंदीताईच्या हातावर सुद्धा तेल सांडलं होतं. हे ऐकता क्षणी युगंधरला पक्का विश्वास असतो की हे सगळं काही फक्त विद्याधर करू शकतो. अक्षरशः युगंधर विद्याधरकडे पाहतच, पण हा क्रूर विद्याधर असं दाखवत होता की त्यांनी काहीही केलेलं नाही. इकडे मात्र जी काही आर्ची असते ती रडत असते. ती म्हणत असते की माझ्या आनंदीताईच्या हात इतके सोलटले होते की तिच्या हातातनं रक्त गळत होतं, मात्र तिने तरीसुद्धा तो दोर सोडला नाही. नंतर आम्ही दोघी तिच्या मदतीला गेलो आणि आम्ही तिघींनी मिळून तो दोर पकडून ठेवला. अक्षरशः माझ्या आनंदीताईने स्वतःचं रक्त गाळलं पण कुणाच्याही केसाला धक्कासुद्धा लावून दिला नाही. असंही ते जी काही आर्ची असते ती सगळ्यांना सांगत असते. हे सगळं काही ऐकून सगळ्यांनाच धक्का बसलेला असतात. इकडे मात्र पृथ्वी विचारत असतो, पण असं कोण करू शकतं? कोणाला माझ्या कुटुंबाचा बळी घेऊन हा इव्हेंट खराब करायचा होता, असंही ते पृथ्वी म्हणत असतो. हे ऐकल्यानंतर विद्याधर घाबरलेला असतो. त्याला माहीत असतं माझ्या अंगलटी येणार आहे. आता हे माझं नाव समोर येऊ शकतो, त्यामुळे या विषयाला वेगळं वळण देण्यासाठी
तो एका मीडियावाल्याला इशारा करतो आणि त्याला प्रश्न विचारायला सांगत असतो. आता मीडियावाला प्रश्न विचारत असतो. तो म्हणत असतो, मिस्टर लिंबाळकर, आता या कार्यक्रमात एवढा मोठा अपघात झाला असता, एवढं मोठं झुंबर खाली पडलं असतं तर आमच्या या सगळ्या प्रेसवाल्या लोकांचा जीवाला सुद्धा धोका होता का नाही, याचं उत्तर द्या आम्हाला. आता हे ऐकल्यानंतर आनंदीला टेन्शन आलेलं असतं. आनंदी याच कारणामुळे हे सगळं काही लपवण्याचा प्रयत्न करत असते. मात्र अर्चीने हे सगळं काही मीडियासमोर आणि सगळ्यांसमोर आणलेलं असतं. इकडे मीडियावाले एकामागे एक प्रश्न विचारत असतात. ते म्हणत असतात की लिंबाळकर फॅमिलीमध्ये असाच पाहुण्यांचा पाहुणचार केला जातो का, या आमच्या प्रश्नाचं उत्तर द्या. आता युगंधर काही बोलणारच असतो. तितक्यात पृथ्वी समोर येतो आणि मीडियावाल्यांना उत्तर देत असतो आणि तो म्हणत असतो, इथे कुठल्याही प्रकारचा अपघात झालेला नाही, कारण लिंबाळकरांची ढाल बनून तिथे आनंदी उभा होती आणि तुम्ही लिंबाळकरांच्या घरात आहात आणि आम्ही लिंबाळकर स्वतःच्या पाहुण्यांच्या सुरक्षेसाठी स्वतःचं रक्तही सांडू शकतो, पण पाहुण्यांच्या केसाला धक्काही लागून देणार नाही आणि ते आनंदीने स्वतःचं रक्त सांडून सिद्ध केलेलं आहे, असं इथे पृथ्वी सगळ्या मीडियावाल्यांना सांगत असतो. विद्याधरचा जो काही हा डाव असतो तो सुद्धा इथे पृथ्वीने पलटून लावलेला असतो, उद्ध्वस्त केलेला असतो. इकडे मात्र विद्याधरचं तोंड पाहण्यासारखं झालेलं असतं आणि आनंदीचं नाव घेतल्यामुळे इकडे शिल्पाचा चेहरासुद्धा बघण्यासारखा झालेला असतो. आता पृथ्वी म्हणत असतो, तुम्ही 2 मिनिटं इथेच थांबा, मी आत्ता येतो, असं म्हणून आनंदीकडे गेलेला असतो. युगंधरला सुद्धा स्वतःच्या मुलाचा अभिमान वाटत असतो. तो मोठा झालाय, तो ह्या सगळ्यांना तोंड देऊ शकतो असा विश्वास त्यांना बसलेला असतो. आता पृथ्वी आनंदीकडे जातो आणि आनंदीला समोर घेऊन येत असतं. आनंदी मात्र समोर यायला नकार देत असते, कारण की तिची अवस्था ह्या सगळ्या गोष्टी तिला मीडियासमोर आणायच्या नसतात. मात्र पृथ्वी म्हणत असतो, नाही आनंदी, तू सगळ्यासमोर येणं तेवढंच गरजेचं आहे. असं म्हटल्यानंतर इकडनं युगंधर म्हणत असतो, पृथ्वी बरोबर बोलतोय. सगळ्यांनी या अपघाताचा विषय, ही अपघाताची चर्चा करण्यापेक्षा आनंदीच्या या धैर्याचं सगळ्यांनी कौतुक केलं पाहिजे. तिच्यासाठी सगळ्यांनी उठून टाळ्या वाजवल्या पाहिजेत. असं म्हटल्यानंतर सगळ्यांनीच आनंदीसाठी कडकडून टाळ्या वाजवलेल्या असतात. आनंदीला तर फार बरं वाटलेलं असतं. इकडे मात्र शिल्पाचा जळफळाट होत असतो. तिला कळत नसतं नेमकं हे काय चाललंय आणि इकडे विद्याधर सुद्धा चिडलेला असतो, कारण की त्याचा एवढा मोठा प्लॅन ह्या तिन्ही आबांच्या नातींनी उधळून लावलेला असतो. इकडे जो काही युगंधर असतो तो इथे शिर्केंना म्हणत असतो, शिर्के ताबडतोब डॉक्टरांना बोलवा, तोपर्यंत आरती तिचे हात वगैरे धु आणि तिला मलम वगैरे लाव. तेव्हा खरं तर पृथ्वी म्हणत असतो, थांबा बाबा, पण मला एक काम आहे, असं म्हणून इथे मितालीला काहीतरी सांगितलेली असते, एक शॉल आणायला सांगितलेली असते. आता मितालीने ते शॉल आणलेली असते आणि पृथ्वीच्या हातात ठेवलेली असते. तेव्हा खरं तर पृथ्वी इथे म्हणत असतो, मी साड्याच्या लॉन्चिंग इव्हेंटनंतर ही शॉल तुम्हाला देणार होतो, कारण की तुम्ही माझ्या आयडियांना प्रत्यक्षात आणण्यासाठी मला साथ दिली, माझ्यासाठी एवढा मोठा कार्यक्रम ठेवला, एवढ्या सगळ्या मीडियावाल्यांना बोलवलं, माझ्या इव्हेंटसाठी एवढं सगळं केलं. तुम्ही माझ्यासाठी जेवढं केलं, तुम्ही माझ्यासाठी ज्या प्रकारे केलं, तेवढंच खरं तर माझ्यासाठी आनंदीने सुद्धा केलं. तिचीसुद्धा तेवढीच मेहनत आहे. हे पृथ्वीच्या तोंडातून ऐकल्यानंतर शिल्पाचा मात्र इकडे जळफाट होत असतो. इकडे हळूहळू पृथ्वी आणि युगंधरच्या मनातला, युगंधरमधला दुरावा, त्यांच्यामधली दरी दूर होत असते. आनंदीने हा शब्द खरं युगंधरला दिलेला असतो. तो शब्द तिने खरा करून दाखवलेला असतो. पृथ्वी म्हणत असतो, तिने स्वतःचा जीव धोक्यात घालून या कार्यक्रमाला संकटातून वाचवलेला आहे. ही शॉल मी तुम्हाला देणारच आहे, पण अशी कोरी नाही. मला असं वाटतं की आनंदीने आज जो काही त्याग केलेला आहे, तिने जे काही समर्पण केलेलं आहे, ते सुद्धा या शॉलीचा भाग झालं पाहिजे, असं म्हणून ती शॉल ओपन करत असतो. घरच्यांना सगळ्यांना फार आनंद झालेला असतो आणि आनंदीला म्हणत असतो, आनंदी, तुझ्या या हाताचे ठसे मला ह्या शॉलीवर पाहिजेत. असं म्हटल्यानंतर आनंदी म्हणत असते, नाही पृथ्वी, अरे माझ्या या रक्ताच्या हाताने तुझी शॉल खराब होईल. त्यावर पृथ्वी म्हणत असतो, नाही आनंदी, असं काहीही होणार नाही, उलट ह्या शॉलीची शोभा वाढेल. आजचा हा दिवस ज्या 2 लोकांमुळे यशस्वी झाला ना, ही शॉल त्या दोघांची साक्ष बनेल. ते दोघं म्हणजे आनंदी तू आणि बाबा तुम्ही. असं म्हटल्यानंतर युगंधरला भरून आलेलं असतं आणि इकडे आनंदीसुद्धा फार खुश झालेले असते. विद्याधरचा मात्र जळफाट होत असतो. घरचे बाकीचे फार आनंदात असतात. आता आनंदीने स्वतःच्या हाताचे ठसे त्या शालीवर उमटवलेले असतात. नंतर पृथ्वी ती शॉल घेतो आणि ते जे काही युगंधर असतात त्या युगंधरचा सत्कार करत असतो. आनंदीच्या हाताचे ठसे आणि ती शॉल युगंधरच्या अंगावर, हे सगळं काही पाहून घरच्यांना सगळ्यांना भरून आलेलं असतं. आनंदीला सुद्धा फार आनंद होत असतो. इकडे आरती आणि अर्चीला सुद्धा आनंदीबद्दल अभिमान वाटत असतो. इकडे युगंधरला भरून आलेला असतं. पृथ्वीमधला आणि त्याच्यामधला जो काही दुरावा असतो, जी काही दरी असते ती हळूहळू कमी होत आहे. आनंदीमुळे ह्या सगळ्या काही गोष्टी घडत असतात.
पृथ्वी कित्येक वर्षानंतर युगंधरशी अशा प्रकारे बोलत असतो. त्यामुळे युगंधरला फार आनंद होत असतो. इकडे आनंदीसुद्धा फार खुश असते, कारण की तिला माहीत असतं पृथ्वी हळूहळू युगंधरच्या जवळ जात आहे आणि त्यांच्या दोघांमधला दुरावासुद्धा कमी होत आहे. आजच्या पुरतं एवढंच. पुढील भागात आपण पाहत असतो की इव्हेंट सुरू असतो तितक्यातच इथे पोलीस आलेले असतात. युगंधर म्हणत असतो, माझ्या मुलाचा एवढा मोठा कार्यक्रम आहे आणि तुम्ही इथे काय करताय? त्यावर इन्स्पेक्टर म्हणत असतात, जे काही विद्याधर लिंबाळकर आहेत यांच्या गाडीवर हल्ला झाला, त्याचा गुन्हेगार आणि त्याचा सूत्रधार कोण आहे त्यालाच आम्ही अटक करायला आलो आहोत. असं म्हटल्यानंतर इकडे विद्याधरला दम नसतो. तो म्हणत असतो की कशाची वाट बघताय, मग पकडा की त्याला. त्यावर इन्स्पेक्टर म्हणत असतात, खरा गुन्हेगार पकडला जावा अशी तुमची इच्छा आहे ना, मग होणारच. असं म्हणून त्या बेड्या युगंधर समोर धरत असतो आणि म्हणत असतो, यू आर अंडर अरेस्ट मिस्टर लिंबाळकर. आता पुढे नेमकं काय होतं हे पाहण्यासारखंच आहे. आनंदीला तर फार टेन्शन आलेलं असतं. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा आनंदी. धन्यवाद.